नमस्कार मित्रांनो, मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत 2047 यूट्यूब चॅनल. मित्रांनो, सध्या पुणे विद्यापीठाच्या NIRF रँकिंगची चर्चा पुण्यामध्ये जोरदार सुरू आहे. एक माजी कुलगुरू सगळीकडे फिरून माझ्या काळात NIRF रँकिंग कसं चांगलं होतं आणि आत्ता का बिघडलं असं जोरजोरात ओरडून सांगतात. मित्रांनो, मी गेली 2.5 वर्ष पुणे विद्यापीठाच्या सिनेटचा सदस्य आहे आणि तिथल्या फायनान्स अँड अकाउंट्स कमिटीचा मेंबरसुद्धा आहे. आणि माझ्या स्वभावानुसार तिथल्या फिनान्शियल डिसिप्लिनचा मी अभ्यास केला, आर्थिक व्यवहारांचा विद्यापीठाचा अभ्यास केला आणि त्यातून काही गंभीर गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्या. त्या आपल्यासमोर सांगण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये दांभिक व्यक्ती भरपूर असतात की जे सांगताना आपल्याविषयी फार मोठ्या कल्पना मांडतात, परंतु प्रत्यक्षात त्यांचा व्यवहार तसा नसतो. म्हणून शिक्षण क्षेत्र आपल्या देशामध्ये मागे पडत चाललेलं आहे. तसंच या 2017 ते 2022 पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असलेल्या मान्यांच्या विषयीची माहिती ही मी या व्हिडिओमधून आपल्याला देणार आहे. कृपया व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आर्थिक व्यवस्थापनामध्ये शिस्त आणण्यासाठी मी गेले 2.5 वर्ष प्रयत्न करतोय. एक सिनेट मेंबर म्हणून आणि फायनान्स आणि अकाउंट्स कमिटीचा मेंबर म्हणून मी या आर्थिक व्यवस्थापनाचा पूर्ण अभ्यास केला, त्यातल्या त्रुटी शोधून काढल्या. आणि स्वाभाविकपणे ही एक 75 वर्ष जुनं विद्यापीठ आहे, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या जशा चालत आल्या तशा चाललेल्या होत्या. परंतु 2017 साली महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा लागू झाला आणि त्यानुसार काही बदल हे अपेक्षित होते. नवीन परिस्थितीला अनुसरून असे ते बदल केलेले होते आणि ते करणं अतिशय आवश्यक होतं. त्यामुळे माझ्या जेव्हा लक्षात आलं की असे बदल ह्या लोकांनी स्वीकारलेले नाही आहेत, तेव्हा मी त्या व्यवस्थापनाशी भांडून सिनेटच्या माध्यमातून आणि FSCच्या माध्यमातून हे बदल त्यांना करायला लावलेले आहेत. आता हे बदल करत असताना किंवा अशा प्रकारचा अभ्यास करत असताना मला एक गंभीर प्रकरण लक्षात आलं. त्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय. आता स्क्रीनवर मी जी ऑर्डर दाखवतोय ती 10 ऑक्टोबर 2017ची त्यावेळच्या VCनी पास केलेली ऑर्डर आहे. ही ऑर्डर कशासाठी केली तर विद्यापीठाचा जुना एक स्टॅच्यूट नंबर 151 आहे, त्याच्यामध्ये बदल करण्यासाठीची ही ऑर्डर आहे. स्वाभाविक आहे की जुनी 151 स्टॅच्यूट जो होता जुना, तो जुन्या कायद्याप्रमाणे होता. ज्या वेळेला 2017चा सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम आला त्यावेळेला या अधिनियमानुसार त्यातल्या बऱ्याचशा पोस्ट ज्या होत्या, विद्यापीठामधले जे अधिकारी वर्ग होते त्यांच्या पोस्टचं नॉमिनक्लेचर चेंज झालं, त्यांचे काही अधिकार चेंज झाले आणि त्यानुसार या 151 बदल करणं अपेक्षित होतं. इथपर्यंत ठीक आहे. आता या ऑर्डरमधलं त्यांचं जे वर्डिंग आहे ते मी वाचतो. अँड व्हेअर ॲज it will take some time to revise the ordinance in this respect and submit the same to Honorable Chancellor under Section 74(4) of the MPC Act. Therefore, I, the VC, under the powers vested in me under Section 12(8) hereby issue following directives. ठीक आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या कलम 12(8) अंतर्गत मान्य कुलगुरूंना जे अधिकार दिलेले होते त्यानुसार त्यांनी ही ऑर्डर काढली असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या वेळेला ते असं मान्य करतात की त्यांनी ही जी विद्यापीठ कायद्याच्या कलम 12(8) सांगितलेली विशिष्ट कार्यपद्धती आहे ती त्यांना मान्य आहे, तर त्याच कलमाच्या प्रोव्हायझोमध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या कलम 12(8) प्रोव्हायझोमध्ये असं म्हटलं आहे की प्रोव्हायडेड सच डिरेक्शन शॅल हॅव टू बी कन्व्हर्टेड इन टू स्टॅच्यूट्स विदिन 6 months, फेलिंग विच सच डिरेक्शन शॅल ॲटोमॅटिकली लॅप्स. मित्रांनो, आपल्या देशातली संविधानिक कायदे बनवण्याची प्रोसिजर इथे तुम्ही कृपा करून लक्षात घ्या. ज्या वेळेला एखाद्या कायद्याचा ड्राफ्ट तयार होतो तेव्हा तो संसदेसमोर किंवा विधानसभेसमोर एक बिल या सदरामध्ये सादर होतो, त्याच्यावर चर्चा होते, कधी कमिट्या नेमल्या जातात त्याच्यावरती अभ्यासासाठी आणि त्यानंतर फायनल ड्राफ्ट पुन्हा सादर होतो आणि मग त्याला दोन्ही सभागृह, खालचं आणि वरचं सभागृह, संसदेमधलं आणि विधानसभेमधलं दोन्ही मान्यता देतात. आणि त्यानंतर जर तो केंद्राचा कायदा असेल तर तो माननीय राष्ट्रपती त्याच्यावर सही करतात आणि जर तो राज्याचा कायदा असेल तर माननीय राज्यपाल त्याच्यावर सही करतात आणि मग त्याचं कायद्यात रूपांतर होतं. आता ज्या वेळेला गव्हर्नमेंटला अशी इमर्जन्सी येते की
संसदेचं सदन नाही, विधानसभेचं सदन नाही, परंतु काही गोष्टी कायद्यातले बदल हे अत्यंत तातडीने करण्याची आवश्यकता आहे. त्यावेळेला सरकार ऑर्डिनन्स काढतं, परंतु असा ऑर्डिनन्ससुद्धा फक्त 6 महिने व्हॅलिड असतो. 6 महिने तो लागू शकतो आणि असा जो ऑर्डिनन्स प्रमोल्गेट केला जातो त्याचं रिप्रमोल्गेशन हे पुन्हा होत नाही. त्याच्या सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय आहेत की अशा प्रकारे एकदा तुम्ही जर ऑर्डिनन्स काढला तर तो त्याला 6 महिन्याच्या आत कायद्यामध्ये रूपांतर केलं पाहिजे किंवा मग तो ॲटोमॅटिकली नष्ट होतो. आता पुणे विद्यापीठातली गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे त्यांनी हे जे काही 151 बदल केला होता याला 2 अंग आहेत. याची 2 अंग आहेत. एक तर काय, मूळ स्टॅच्यूट जो होता त्याच्यामध्ये जे कुलगुरूंना दिलेले अधिकार होते ते 50,000 रुपयापर्यंतचा रिकरिंग खर्च आणि 25,000 पर्यंतचा कॅपिटल एक्सपेंडिचर असे अधिकार होते. 2017 साली ह्या कुलगुरूंनी जो आदेश काढला, म्हणजे बदलाचा जो आदेश काढला, त्याच्यामध्ये या मर्यादा बरोबर उलट करून रिकरिंग खर्चाला 12,50,000 आणि कॅपिटल एक्सपेंडिचरला 25 लाखाची मर्यादा त्यांनी अपेक्षित केलेली आहे आणि तो ऑर्डिनन्स त्यांनी इश्यू केला. त्याला त्यांनी ऑर्डर असं म्हटलं आहे. आता जे आपण नियम पाहिला 12(8) जो प्रोव्हायझो पाहिला त्यानुसार या मान्य कुलगुरूंनी हा जो काही त्यांचा आदेश होता या आदेशाला पहिले मॅनेजमेंट काउन्सिलची परवानगी घेऊन त्यानंतर माननीय कुलपतींकडे पाठवून त्याचं स्टॅच्यूटमध्ये रूपांतर करून घेणं आवश्यक होतं. परंतु या कुलगुरूंनी कायद्याचा विचार न करता पुढील प्रत्येक 6 महिन्यांनी ही जी ऑर्डर आहे आपली ती कॉपी पेस्ट करून नवीन तारखेच्या किमान 8 ते 9 ऑर्डर दर 6 महिन्यांनी 2017 ते 2022 या काळामध्ये काढलेल्या आहेत. आता पुन्हा मी स्क्रीनवरती तुम्हाला 8 एप्रिल 2022ची ऑर्डर दाखवतोय. 2017ची ऑर्डर जी होती त्यातली जी भाषा आहे तीच भाषा 8 एप्रिल 2022च्या ऑर्डरमध्ये सेम टू सेम आहे आणि त्यामुळे विद्यापीठाचं जे नुकसान होतं आहे किंवा त्यामुळे ज्या गंभीर गोष्टी झालेल्या आहेत या कुलगुरूंच्या हातून त्या कृपा करून लक्षात घ्या. मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे सार्वजनिक विद्यापीठ आहे. त्यामुळे या विद्यापीठाचा निधी हा सरकारी पैसा किंवा निधी आहे, जनतेचा निधी आहे, विद्यार्थ्यांचा निधी आहे. आणि हे जे 2017 ते 22चे कुलगुरू जे होते ते विश्वस्त म्हणून फक्त 5 वर्षासाठी होते. त्यांनी नवीन विद्यापीठ कायद्यानुसार कारभार करणं अपेक्षित होतं. कायद्याच्या कलम 12(8) नुसार त्यांनी काढलेली ऑर्डर 6 महिन्यांनी रद्द झाली. कायद्यातील तरतुदीनुसार या 6 महिन्यात त्यांनी माननीय गव्हर्नर ऑफिसकडून या ऑर्डरची मान्यता घेऊन त्याचं स्टॅच्यूटमध्ये रूपांतर करायला पाहिजे होतं. अशी मान्यता त्यांनी घेतलेली नाही. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी ही ऑर्डर मान्यतेसाठी गव्हर्नर ऑफिसला साठी पाठवली पण नाही. त्यांनी त्यांच्या ऑर्डरला त्यावेळच्या मॅनेजमेंट काउन्सिल किंवा सिनेटची देखील मान्यता घेतलेली नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या अधिकारात स्वतःला नवीन आर्थिक अधिकार देणं हे टोटली बेकायदेशीर आहेत आणि त्यामुळे त्यांनी पुढील दर 6 महिन्यांनी काढलेल्या सर्व ऑर्डर 5 वर्षातल्या सर्व ऑर्डर बेकायदेशीर आहेत. त्याचा परिणाम असा होतो की त्यांनी बेकायदेशीर ऑर्डरच्या आधाराने केलेले सर्व व्यवहार जे आहेत ते बेकायदेशीर ठरतात. त्यामुळे मूळ स्टॅच्यूट्स 151ला सरळ छेद देऊन त्यांनी रिकरिंग खर्चापेक्षा कॅपिटल एक्सपेंडिचरची जी मुदत दुपटीने वाढवली. हे त्यांनी स्वार्थी हेतूने केलं की काय अशी शंका घ्यायला जागा तयार होते. आता हे कुलगुरू महोदय जे आहेत त्यांना विद्यापीठ कायद्याची किती समज आहे ते आपण पाहूया. या नवीन विद्यापीठ कायद्याच्या कलम 135 मधील तरतुदी काय सांगतात तर नवीन कायद्याचं कलम 135(1) मध्ये असं लिहिलेलं आहे, अकाउंट्स ऑफ द युनिव्हर्सिटी शॅल बी मेंटेन ऑन द बेसिस अँड प्रिन्सिपल्स ऑफ डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम अँड द मेथड ऑफ अकाउंटिंग शॅल बी मर्कंटाईल सिस्टीम बाय फॉलोईंग द महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज अकाउंटिंग कोड. या सन्माननीय कुलगुरूंच्या काळामध्ये मर्कंटाईल अकाउंटिंग सिस्टीम या विद्यापीठात फॉलो झालेली नाही अशी माझी कन्फर्म माहिती आहे. कारण मी सिनेटमध्ये आणि FSCमध्ये फायनान्स अँड अकाउंट्स कमिटीमध्ये त्यासाठी भांडतोय. मी 2023 पासून मी स्वतः आणि माझे सहकारी आम्ही सतत मर्कंटाईल अकाउंटिंग सिस्टीमप्रमाणे विद्यापीठाचे हिशोब लिहिण्याचा आग्रह धरतोय. तेव्हा केव्हा
आत्ताचं जे आर्थिक पत्रक आहे ती मंजूर करताना आम्हाला FSCमध्ये असं सांगण्यात आलं की एप्रिल 2026 पासून आम्ही नक्की मर्कंटाईल सिस्टीम अंमलात आणू. त्यामुळे 2017 ते 22 या कुलगुरूंच्या काळामध्ये विद्यापीठाचे लेखे अकाउंट्स हे मर्कंटाईल सिस्टीमप्रमाणे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या कलम 135(1) प्रमाणे लिहिले गेलेले नाहीत. त्यामुळे सुद्धा या 2017 ते 22 मधल्या कुलगुरूंच्या काळातले अकाउंट्स हे गैरलागू बेकायदेशीर आहेत. आता विद्यापीठ कायद्यात द महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अकाउंट कोडचे नियम पाळावेत असा स्पष्ट उल्लेख कलम 135(1) मध्ये केलेला आहे. या महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज अकाउंट कोडचा नियम 2चा मुद्दा क्रमांक 8 असं सांगतो, द VC शॅल हॅव द राईट टू रिअप्रोप्रिएट बजेट प्रोव्हिजन्स बट ऑल सच केसेस ऑफ रिअप्रोप्रिएशन शॅल बी सबमिटेड बिफोर सिनेट फॉर इट्स फायनल अप्रुव्हल. या 2017 ते 22 या काळातल्या कुलगुरूंनी त्यांच्या काळामध्ये अशा भरपूर रिअप्रोप्रिएशन्स केलेल्या आहेत, स्वतःच्या अधिकारामध्ये मान्यता दिलेली आहे. परंतु मी सर्व सिनेटच्या रेकॉर्डची खात्री करून सांगतोय की त्यांनी कधीही त्या रिअप्रोप्रिएशनला सिनेटची अंतिम मान्यता घेतलेली नाही. या 3 कारणामुळे या 2017 ते 2022 मधल्या कुलगुरूंनी त्यांच्या कार्यकाळात केलेले सर्व आर्थिक व्यवहार आणि त्यांनी शासनाकडे सादर केलेले 5ही वर्षांचे हिशोब हे पूर्णतः बेकायदेशीर आहेत. आणि हे बेकायदेशीर आहेत ही प्रोसिजरल फॉल्ट आहे असं मला वाटलं होतं, परंतु तसंही दिसत नाही. त्यांच्या कार्यकाळामध्ये विद्यापीठामध्ये जे गंभीर असे भ्रष्टाचार झालेले आहेत त्याची माहिती मी या सिनेटमध्ये देणार आहे. ती आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा अशी विनंती करतो. जय हिंद, जय सियाराम.